महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। आता तुम्हाला सांगते अर्धच घरकुल आणले, अर्धच पडले तर राहते. अहो तुम्ही 5 वर्ष सत्ता ना तुमच्याकडली, तुम्ही 6 महिन्याला या ना तुम्ही इथं. ह्यांनीच म्हणून नाही कोणाच येत ना. हा, ह्यांनी 3 वर्षाखाली आल्या फोनवर काम करते. आज आमच्या गल्ली त्या पोरला साप चावलाय, तेव्हा ह्यांच्या घरी डेंगू होता 1 महिना 1.5 महिन्याखाली. तुम्ही ही कटार बघा, इथं बघा, इकडल्या साईडला बघा, पाणी खळखळतात नाही. त्याचा विषय नाही. 4 वर्ष जरी नाही नसलं तरी मी तुम्हाला महानगरपालिकेतून सेवा करा म्हणून. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या उमेदवारांना सामान्य मतदाराची चपराक, उमेदवार मतदाराची जुगलबंदी। लातूर महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया सुरू होताच विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी आणि माजी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील मतदारांशी संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली। या संदर्भात लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा मतदारांशी संवाद साधण्यासाठी आल्या, तेव्हा त्यांना प्रभागातील रहिवाशांकडून तीव्र विरोध सहन करावा लागला। प्रभागातील संतप्त नागरिकांनी, विशेषतः महिला मतदारांनी थेट प्रश्न केला की तुमच्या कार्यकाळात प्रभागात कोणतीही ठोस विकास कामे झालेली नाहीत, मग तुम्ही कोणत्या आधारावर मते मागायला आला आहात। त्यांनी खराब ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधले आणि सांगितले की या मुद्द्यांवर आजपर्यंत कोणतेही ठोस काम झालेले नाही। मतदारांनी स्पष्टपणे सांगितले की जर दैनंदिन समस्या सोडवल्या जात नसतील तर त्यांनी मतदान का करावे। जिल्ह्यात नागरिकांचा संताप स्पष्टपणे दिसून येत होता। 4 वर्ष झालं प्रशासन नाही, आम्ही रिटायर होऊन 4 वर्ष झाले. 4 वर्ष उद्या रिटायर होईल, पण सगळं महानगरपालिकेतून तुम्हाला समाजसेवा करा म्हणून दिलं नसेल ना तुम्हाला. आज आमच्या गल्ली त्या पोरला साप चावलाय, तेव्हा ह्यांच्या घरी डेंगू होता 1 महिना 1.5 महिन्याखाली. तुम्ही ही कटार बघा, इथं बघा, इकडल्या साईडला बघा, पाणी खळखळतात नाही. त्याचा विषय नाही. 4 वर्ष जरी नाही नसलं तरी मी तुम्हाला महानगरपालिकेतून सेवा करा म्हणून. पण तू जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही केलेलंच आहे ना. का केलेलं आहे? मी काय सांगायला, तुम्ही इथपर्यंत आलात काय? तुम्हाला फोन केला माणसं आली, आता त्यांना माहिती का ते माणसं आली का तुम्ही केले? असं राहते. हे गल्लीत कमीत कमी बघा 6 महिन्याला ते चक्कर होईल घरामध्ये. ह्या गल्लीमध्ये म्हणे 6 महिन्याला तर राहते. अहो तुम्ही 5 वर्ष सत्ता ना तुमच्याकडली, तुम्ही 6 महिन्याला या ना तुम्ही इथं. ह्यांनीच म्हणून नाही कोणाच येत ना. हा, ह्यांनी 3 वर्षाखाली आल्या फोनवर काम करते. मी येत नाही. तुम्ही आलात कधी? सुमनाईचं चालते. हो ना, हो ना. सगळ्याच्या घरी जातो मी, एकाच्या घरी तुम्ही आता तुमचं कसं आहे, तुम्ही येतात पण जसं मी ह्यांना बोलू शकते तसं तुम्हाला बोलू शकते का? बोलायचा अधिकार आहे तुमचा. अधिकार नाही ना तुझं बोलायचं नाही. भाऊ म्हणून बोलायचा अधिकार आहे. माझा नंबर घ्या, आमच्या सगळ्याकडून मी येत नाही नाही, आम्ही तर एवढा तुमच्या सोबतच आहे. असं नाही की तुम्हाला बोललं म्हणजे आम्ही दुसरीकडे जाणार. नाही नाही, आम्हाला माहिती आहे म्हणून परत दिवशी फोन आला, मीटिंग ठरलं, परत दिवशी आमच्या साफ झाला त्या पोराला. आम्ही काय तुम्हाला जाणार नाही, ते काय तरी माहितीये. आम्ही आता त्यानंतर आमच्यापैकी कोणी कोणालाही फोन करा, येऊन हे सगळे कामं हक्काच्या माणसाला कोणी तुम्हाला सांगते अर्धच घरकुल आणले, अर्धच पडले आणि सगळ्यांनी नाही पण नगरसेवक 4 कशासाठी दिलेले की वार्ड मोठा आहे म्हणून. हो, पण आता आम्ही आता त्या आईला काय नाव घेतलं, गाडेकर काका काय येतात, त्यांनी एकटेच म्हणून येतात. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, लातूर।